हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आजचा विषय असणार आहे आपल्या एका विषयावरती आपल्याला महत्त्वपूर्वक बोलायचं आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालासुद्धा काही गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्हालासुद्धा असा अनुभव आलेला आहे का, तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर विषय असा आहे, कामाची किंमत कळायला अनुभव लागतो. तर खरं आहे का? तर हे तर मी माझ्या अनुभवातून नक्कीच सांगू शकते की खरं आहे. तुम्हाला काय वाटतं? तर व्हिडिओ बघितल्याच्या नंतर शेवटला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कामाची किंमत कळायला अनुभव हे लागतो का? तर मला तरी वाटतं लागतो. आणि ज्याला कोणाला जे मनातूनच खरंच खूप आपण दुसऱ्यांबद्दल लेडीज टेलरबद्दल चांगला विचार करतो, आपण त्यांचं कौतुक करतो, तर त्या लोकांना आपल्या कस्टमरला खरंच त्याची किंमत कळत असते. आणि ज्यांना नाहीच कळत ते असे इतके कारणं देतात की विचारू नका, इतके कारणं देतात, खूप कारणं देतात. आता त्या विषयावरती थोडं मी पुढे बोलणार आहे, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर असा एक विषय झालेला होता, म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडं असं होतं. तुम्हाला पण होतं का? तर तुम्हाला समजेलच. पण काय होतं ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो, ठीक आहे, ब्लाऊज शिवतो, स्टिच करतो, छान पद्धतीने स्टिच करतो, पण एखादा कस्टमर कसा असतो की त्यांना त्याची डिझाईन हवी असते, तशी आपण डिझाईनही करून देतो, पण ते पैसे एक्स्ट्राचे असतात त्या डिझाईनला. मग ते डिझाईन वगैरे शिवल्याच्या नंतर ते पैसे आपल्याला द्यायचे नको म्हणतात. मग त्यांना काय वाटतं की हे ब्लाऊज शिवायला काय लागतं आहे, ₹5 दोरा, ₹5 हूक आणि झालं. मग काय फक्त वेळ काय फुकटचा असतो का? वेळ हे खूप महत्त्वाचा असतो आणि ते आपल्या टेलर मैत्रिणींनाच माहिती असतो की आपण किती वेळ वाचून वाचून हे काम करत असतो आणि वेळेमध्ये काम पूर्ण होण्यासाठी आपला किती कष्ट असतात आणि आपला कायम धडपडा आपण करत असतो वेळेसाठी. तर हे सगळं तुम्हाला तर माहितीच आहे. खूप सुंदर सुंदर छान छान आपण ब्लाऊज शिवून देत असतो. अगदी AI वरती नवीन नवीन डिझाईन आता येत आहेत, नवीन नवीन ट्रेंड येत आहेत. तर मग ते सगळं बघून आपल्याला कस्टमर सांगत असतं की असं करा, तसं करा. आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्लाऊज वगैरे सगळं शिवून देतात असतो. पण अडचण एकच असते की त्यांना पैसे द्यायची म्हटलं की काहीतरी त्रास म्हणजे देतात आपल्याला, की काहीतरी कारणं करतात असं तसं, किंवा अर्धे देतात नंतर देतो असं म्हणतात, किंवा देतही नाहीत. खूप 2-2, 3-3 महिने ब्लाऊजचे पैसे देत नाहीत. तर असं पण होतं. तर मला ना बऱ्याच ताईंच्या कमेंट पण आलेल्या होत्या की ताई मग असं काय करणार आपण, त्याला काही ऑप्शन आहे का? तर म्हटलं त्याच्यावरती एक विषय म्हणून एक आपला व्हिडिओ बनवावा, जेणेकरून माझे पण अनुभव मी तुम्हाला सांगेल आणि तुम्ही पण मला तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगा. तर असं होतं. आणि मग काय करायचं आता, मी तरी एवढ्यामध्ये असं काय केलेलं आहे की जसं आपण ॲडव्हान्स पेमेंट घ्यायचं आणि जे कस्टमर आपल्याला जर असे त्रास देतात ना, तर त्यांची शक्यतो ब्लाऊज घ्यायची नाही. पण जर घेतलेच तर काय करायचं, ॲडव्हान्स पेमेंट घ्यायचं त्यांच्याकडं, अर्धं पेमेंट घ्यायचं तुमच्याकडं. त्यांचं एक ब्लाऊज असेल तर त्या ब्लाऊजची अर्धी तरीच तुम्ही शिलाई घ्यायची, अर्धी नंतर घ्यायची, किंवा ते देत असतील पूर्ण तर तेवढी पण घ्यायची. कारण आपण काम करतो, आपलं त्यांचं ब्लाऊज शिवून ठेवतो, अक्षरशः 2-2 महिने ते पैसे आपले गुंतून राहतात. मग आपल्याला तरी कुठंतरी पैसे आले तर ते पुढच्या ब्लाऊजमध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागतात. कारण त्याचं अस्तर आणा, त्याची लेस आणा, हुक आणा, दोरे आणा, वरून आपल्याला बिलाचे चार्जेस भरावे लागतात. बरेच काही काही गोष्टी असतात, बरेच त्याच्यामध्ये आपल्याला जास्त आपलं मटेरियल आणून आपल्याला पूर्ण गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तर अगदी खरं आहे हे सगळं. आता हे सगळ्या गोष्टी आपण हे करत असतो, पण त्यांना त्याची किंमत कळत नाही. पैसे देताना ते काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स करतात, किंवा मग ब्लाऊजही घ्यायला लवकर येत नाहीत, ते ब्लाऊज आपल्याकडेच पडून राहतात. आता काय प्रत्येक वेळेस पहिलं काय व्हायचं की ब्लाऊज मी द्यायची आणि 2-2, 3-3, 4-4 महिने मला बायका पैसेच द्यायचे नाही, असं पण व्हायचं काही काही वेळेस. पण मग मी नंतर आता काय केलं, ते ब्लाऊज दिल्याशिवाय, म्हणजे जसं पैसे दिल्याशिवाय ब्लाऊज मी त्यांना शिवलेले देत नाही, असं करत असते. कारण काय होतं, प्रत्येक वेळी आपण काही ना काहीतरी करत असतो आणि मग आपण त्यांचा विचार करायला जातो, त्यांना वेळेमध्ये ब्लाऊज देतो, ते आपला विचार करत नाहीत, आपली त्यांना किंमत नसते. कारण त्यांना कामाचा अनुभवही नसतो आणि त्यांना किंमतही नसते, ते आपली किंमत करतच नाहीत. असं वाटतं त्यांना, वाटतं फक्त 10 आणि ₹5 दोरा आणला, ब्लाऊज शिवलं, झालं, बाकी एवढंच, बाकी काही नाही, असं पण वाटतं. आणि ते आपली किंमत करतच नाहीत. मग त्याच्यासाठीच कामाची किंमत कळायला हा वेळ ही कामाची किंमत कळण्यासाठी ना, कामाचा अनुभव तुम्हाला लागतो, त्याच वेळी तुम्ही कामाची किंमत करू शकता. आहे का नाही? बरोबर.
तर सुंदर सुंदर आपण डिझाईन बनवत असतो, त्यालासुद्धा भरपूर सारा वेळ लागतो. ब्लाऊज कटिंग स्टिचिंगलासुद्धा भरपूर वेळ लागतो आणि आपण ते सगळ्या वेळेचं भान विसरून जातो. अगदी भूक विसरून जातो. घरातले कामं आपले वेळेवरती एखादं काम घरातलं राहिलं तरी पण ठेवतो, पण तरीसुद्धा ब्लाऊज वेळेवरती गेलं पाहिजे याचा विचार करतो. ब्लाऊज वेळेवरती शिवून झालं पाहिजे, कस्टमरला पोहोचलं पाहिजे याचा विचार करतो आपण आणि आपण त्यांना वेळेमध्ये कामही पूर्ण करून देतो. हां, आहेत माझे इतके छान छान कस्टमर आहेत आणि ते माझे व्हिडिओसुद्धा बघतात. तर त्यांना आधी काही कस्टमर आहेत ना माझे, की आधीच पेमेंट पण देतात किंवा असे पण काही कस्टमर आहेत की ब्लाऊज शिवल्या ब्लाऊज दिले की लगेच मला पेमेंट देतात. पेमेंट द्यायला अजिबात काटकसर करत नाही. जेवढी म्हणतील मी शिलाई तेवढी देतात आणि त्यांना माझा अनुभव असेल किंवा माझी जी मी काम करते त्याच्याविषयी त्यांना थोडं तरी काहीतरी वाटत असेल, म्हणजे त्याच्यामुळंच ते पटकन लगेच पैसे देतात. पण काही कस्टमर एवढे चिकट असतात, एवढे त्रास देतात की ब्लाऊज शिवलं तर 2-2, 3-3 महिने नेतच नाहीत. किती पण म्हटलं की ब्लाऊज घेऊन जा तरी पण नेत नाहीत. किंवा मग असं होतं की ब्लाऊज घेऊन जातात आणि नंतर पैसे देतात म्हणून पैसे द्यायचं काही नाव घेत नाहीत. आपण फोन केला, फोन उचलत नाहीत, फोनमध्ये बोलत नाहीत किंवा आपण कोणाजवळ सांगितलं तर ते पैसे द्यायला आपल्याला येत पण नाहीत. असं पण गोष्टी होतात आणि ज्यावेळेस त्यांना दुसऱ्या वेळेस ब्लाऊज शिवायचं असतं ते दुसरे कस्टमर दुसरे टेलर हुडकतात. म्हणजे नाहीतर मग आपल्याकडेच यायचं असेल तर म्हणतात की नाही राहूनच गेलं, वेळच नाही मिळाला किंवा असे प्रॉब्लेम्स होतात काही सांगतात. तर आणि परत मग तेच दुसऱ्या वेळेस पण ब्लाऊज टाकल्याच्या नंतर तेच करतात. तर त्याच्यामुळं जे कस्टमर तुम्हाला 1-2 वेळा तुम्हाला वाटेल की हे कस्टमर खरंच खूप त्रास देते, त्यांचे ब्लाऊज घेऊ नका किंवा ॲडव्हान्स पेमेंट घेऊन तुम्ही ब्लाऊज शिवा, तरच ते आपल्याला परवडेल. मी पण आता तसंच करायला लागलेली आहे, कारण शेवटी आपण काम हे पैशासाठी करतो. आपले सगळं आपण कष्ट त्याच्यामध्ये लावतो, तर आपल्याला पैसे हे वेळेवरतीच मिळायला पाहिजेत. तर बरोबर आहे का नाही बरं ताईंनो? आता एक उदाहरण धरा तुम्ही. बघा, जर लेडीज साडी आणायला गेली तर तिला 2,000ची एक आणि 5,000ची एक साडी आवडली, तर तिला 5,000ची जास्त साडी आवडली तर ती 2,000ची सोडून 5,000ची पण साडी घेऊ शकते. मग तिथं तुम्ही 4, 5, 6,000च्या एवढ्या महागाच्या साड्या घेता आणि 200-250 रुपये तुम्ही ब्लाऊज शिवल्याची शिलाई देत नाही म्हटल्यावर तिथं तुम्ही अगदी दुकानामध्ये जेवढे म्हणीन तेवढे पैसे पे करून येता आणि ब्लाऊज त्याच्यानंतर शिवायला आणल्याच्यानंतर 200, 250, 300 रुपये तुम्ही आपली जी काही शिलाई असते ती आपण सांगितली तर अगदी म्हणतात की एवढी शिलाई असते का, असं का तसं का. मग आपल्यालाही वेळ लागतो. जितकं त्यांनी साडीला तिथं चॉईस करण्यामध्ये वेळ घातलेला असतो त्यापेक्षा दुप्पट वेळ आपल्याला ब्लाऊज शिवण्यामध्ये लागतो, त्यामध्ये डिझाईन बनवण्यामध्ये लागतो आणि त्यानुसार परत आपल्याला त्यांच्या मनानुसारच सगळं आपण बनवून देत असतो. तर मग काटकसर का करायची टेलर लोकांना पैसे देण्यासाठी? तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही सगळे म्हणजे कसं आपण दुसऱ्यांची कदर करतो तसं तुम्हीसुद्धा स्वतःची न विचार करता थोडा दुसऱ्यांचा विचार करायला शिका, जेणेकरून कसं टेलर म्हणजे काय काहींना खूपच हलक्यात धरतात की नाही टेलर म्हणल्यावर काय त्यांना काय लागतं, बस एवढं असं करायचं झालं काम. अरे ज्यावेळेस आपण त्यामध्ये उतरतो त्यावेळेस कळतं की टेलर काम किती हार्ड आहे आणि अक्षरशः शिकण्यामध्ये आपले 1 ते 2 वर्ष त्यामध्ये कंप्लीट जात असतात आणि त्यानंतर कुठेतरी आपण शिकलो, ब्लाऊज शिवायला लागलो, पैसे कमवायला लागलो तर ते लोकांना टोचतात, असं पण होतं. तर ठीक आहे, असं काही नाही आहे. जर कुणी माझे कस्टमर हे व्हिडिओ बघत असतील तर प्लीज राग मानू नका. हे व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे लोक ब्लाऊज शिवून खूप दिवस ब्लाऊज नेत नाहीत किंवा ब्लाऊजची शिलाई देत नाहीत, त्या लोकांसाठी आहे. आणि जे माझे कस्टमर खूप चांगले आहेत ते मला लगेच ब्लाऊजची शिलाई पण देतात, तर त्यांच्यासाठी माझं काम नेहमी चांगलंच असणार आहे आणि माझं बोलणंही चांगलंच असणार आहे, मला एवढंच म्हणायचं होतं. सो आजचा विषय फक्त व्हिडिओमध्ये हाच होता की कामाची किंमत कळायला अनुभव लागतो, ह्या विषयावरतीच आपण बोललेलो आहोत. तर चला, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या टेलर मैत्रिणी असताल तर तुम्हाला असे अनुभव आलेले आहेत का, तर कमेंट करून ते पण नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.